कोकण म्हटलं की आठवतो तो रानमेवा आणि त्यातलाच काजू. होय, आम्ही आलोय दापोलीमध्ये स्थित असलेल्या काजू फॅक्टरीला भेट देण्याकरिता. हे आहे बॉइलिंग सेशन. यामध्ये शेतकऱ्यांतर्फे कच्चा काजू घेतला जातो आणि यामध्ये उकडला जातो. बॉयलरमध्ये काजू बॉईल झाल्यानंतर पाईपाच्या मार्फत ते या कुकरमध्ये येतात. 320 किलो लिटरचे हे कुकर आहेत. इथे ते कुक होतात आणि बाहेर पडतात. या प्रोसेसनंतर काजूला कापण्यात येतं, कट करण्यात येतं. तिथे लाईट नसल्यामुळे आपल्याला लाईव्ह बघता आलं नाही, पण अशा प्रकारच्या मशिनींच्या सहाय्यतेने ते काजू जे आहेत ते कट करण्यात येतात. काजू बॉईल झाल्यानंतर, कुक झाल्यानंतर आणि कट झाल्यानंतर काजूला स्वच्छ करण्यात येतं. म्हणजेच काय, त्याला लागलेला जो चीक आहे, गर आहे किंवा ऑइल आहे ते त्यापासून काढण्यात येतं. अशाच प्रकारे त्याला स्वच्छ करण्यात येतं. यानंतर काजूला 8 तासांकरिता हीट केलं जातं. सतत 8 तास काजूला हीट केल्यानंतर काजूला थंड करण्यात येतं, मॉइश्चराईज करण्यात येतं, जेणेकरून त्याच्यावरची जी सालं आहे ती आरामात निघू शकेल. ही आहे ग्रेडिंग मशीन. यामध्ये वरून आपल्याला सगळे काजू टाकायचे आहे आणि अर्धे झालेले काजू आणि अख्खेच्या अख्खे काजू हे आपल्याला सेपरेट होऊन मिळणार आहेत. या फॅक्टरीमध्ये मशिनी तर आहेतच, परंतु महिलांना रोजगार मिळावा म्हणून त्यांना असा उद्योग देण्यात येतो आणि त्यांच्या मार्फतच अर्धा काजू, अखंड काजू, A1 क्वालिटीचा काजू वेगवेगळा करण्यात येतो. ही आहे पिलिंग मशीन. या मशिनीच्या सहाय्यतेने काजूवरचं जे ब्राऊन कलरचं टर्फल असतं, साल असतं ते काढण्यात येतं आणि काजूला पांढरशुभ्र करण्यात येतं. सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर महत्त्वाची असते ती पॅकेजिंग. हो, काजूचं केलं जातं वेट, त्याला भरलं जातं पाकिटांमध्ये आणि असं केलं जातं पॅक आणि त्याला दिला जातो वेगवेगळा फ्लेवर. जसा हा आहे पेरी पेरी फ्लेवर. दापोलीतल्या या काजू फॅक्टरीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराचे, आकाराचे, फ्लेवर्सचे काजू पाहायला मिळणार आहेत. सोबतच रानमेव्याची मोकार व्हेरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आणि नक्कीच तुम्ही ते शॉपिंगचा आनंद लुटू शकता.